सो लास्ट लेक्चर मध्ये आपण इनडिटर्मिनेट फॉर्मचा टाइप 1 0 डिवाइडेड बाय 0 स्टार्ट केला होता. सो या लेक्चर मध्ये पुढे कंटिन्यू करूया. सो क्वेश्चन इज लिमिट एक्स टेंड्स टू 0. फंक्शन दिलेलं आहे, आपल्याला माहित नाहीये हा टाइप कोणता आहे. सो लेट्स स्टार्ट टू सबस्टिट्यूट एक्स इज इक्वल टू 0 युजिंग शॉर्टकट. ओके, जो मी म्हटलं होतं ई रेज टू 0 इज 1. सो डायरेक्टली तुम्ही पेपरमध्ये एक्झाम मध्ये हे यूज करू शकतात. प्रत्येक वेळेला ई रेज टू 0 लिहायची गरज नाहीये. मायनस हा बट चुकू पण नका, नाही तर या डायरेक्ट लिहिण्याच्या नादात चुका होऊ शकतात. सो प्रत्येकाने आपल्याला ओळखायचंय. ज्याला शॉर्टकट करताय त्यांनी शॉर्टकट यूज करा, ज्याला नाही करतायत त्यांनी एकशे जागेवर 0 पुट करा आणि हळूहळू सॉल्व्ह करा. काहीही प्रॉब्लेम नाही. आपला मेन एम आहे चुकायचं नाही. ई रेज टू 0 इज 1. 1 प्लस 0, 1 प्लस 0 किती असणार आहे? 1 प्लस 0 चा स्क्वेअर. चला तुमच्यासाठी लिहून ठेवतोय मी, बेसिक चुका व्हायला नको. एक्स ला लिहायचं आहे मला 0 इंटू लॉग 1 प्लस 0. सगळ्या गोष्टी सबस्टिट्यूट केल्या आहेत मी, नीट लक्ष द्या. 1 प्लस 0 इज 1. 1 चा स्क्वेअर असो क्यूब असो काही असो, काय असणार आहे? 1. सो ही अख्खी टर्म किती आली? 1. 1 मायनस 1 इज 0 and 0 into everything is 0. सो आपला आलेला आहे हा इनडिटर्मिनेट फॉर्म टाइप 1. सो काय यूज करतोय आपण? युजिंग एल हॉस्पिटल रूल. न्यूमरेटरचा काढायचा आहे डेरिव्हेटिव्ह, डिनॉमिनेटरचा काढायचा आहे डेरिव्हेटिव्ह. चला न्यूमरेटरचा डेरिव्हेटिव्ह ई रेज टू एक्स चा डेरिव्हेटिव्ह ई रेज टू एक्स इंटू ए. ई रेज टू 2x चा 2 ई रेज टू 2x. बेसिक डेरिव्हेटिव्हचे फॉर्म्युले. एक्स रेज टू एम चा डेरिव्हेटिव्ह एम एक्स रेज टू एम मायनस 1. हा एक्स स्क्वेअर चा डेरिव्हेटिव्ह. व्हॉट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स स्क्वेअर? 2x. मग डेरिव्हेटिव्ह ऑफ 1 प्लस एक्स चा स्क्वेअर काय असणार आहे? 2 1 प्लस एक्स. झाला न्यूमरेटरचा. आता डिनॉमिनेटरचा डेरिव्हेटिव्ह. नीट बघा, इथे दोन ठिकाणी एक्स आलेले आहे, एकच टर्म आहे आणि एकाच टर्म मध्ये जर का दोन ठिकाणी डेरिव्हेटिव्ह आलेले आहेत, याचा अर्थ हा प्रोडक्ट रूल आहे, युव्ही रूल. या दोघांना मल्टिप्लाय केले आपण. सो युव्ही रूल काय सांगतो? युव्ही रूल एकदम इझी आहे. पहिला तसाच दुसऱ्याचा डेरिव्हेटिव्ह प्लस दुसरा तसाच पहिल्याचा डेरिव्हेटिव्ह. सो इथे एक्स हा पहिला आहे, लॉग 1 प्लस एक्स हा दुसरा आहे. सो लॉग 1 प्लस एक्स चा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन 1 प्लस एक्स. पहिला तसाच दुसऱ्याचा डेरिव्हेटिव्ह प्लस दुसरा कोण आहे? लॉग 1 प्लस एक्स. दुसरा तसाच पहिल्याचा डेरिव्हेटिव्ह. एक्स चा डेरिव्हेटिव्ह किती असतो? 1. सो पहिला तसाच दुसऱ्याचा डेरिव्हेटिव्ह, दुसरा तसाच पहिल्याचा डेरिव्हेटिव्ह. एल हॉस्पिटल रूल संपला. मग करू पुट. चला 0 पुट करूया. इथे जर 0 पुट केला तर ई रेज टू 0 किती सांगितलं मी? 1. मग 2 उरेल ना इथला. सो 2 उरला तसाच मायनस 1 प्लस 0 1. 1 इंटू 2 2. खाली एक्स इथे किती लिहिणार आहे मी? 0. 0 इंटू एव्हरीथिंग इज 0 प्लस लॉग 1 प्लस 0. 1 प्लस 0 किती असतो? 1. सो उरला काय? लॉग 1. सो जर नीट चेक कराल 2 मायनस 2 0. 0 तर गेलाच. लॉग 1 ची व्हॅल्यू किती असते? 0. सो एल हॉस्पिटल रूल लावून सुद्धा माझं आन्सर काय आलंय? 0 डिवायडेड बाय 0. याचा अर्थ आपला आन्सर अजून सॅटिस्फाय झालं नाहीये. आय हॅव टू यूज एल हॉस्पिटल रूल अगेन. मला परत एकदा यूज करावा लागणार आहे हा रूल. चलो याचा डेरिव्हेटिव्ह काढायचा. ओके, सो लिमिट एक्स टेंड्स टू 0. चलो डेरिव्हेटिव्ह काढतो. नीट ऑब्झर्व करा. हा 2 तसाच. दिस इज कॉन्स्टंट. कॉन्स्टंटला मी हात लावला नाही. ई रेज टू 2x चा डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे? 2 ई रेज टू 2x. सो हा 2 इथला आधीचा आहे आणि आत्ताचा जो 2 आलाय तो एक्सपोनेन्शियलच्या डेरिव्हेटिव्हचा आलेला आहे. मायनस हा 2 तसाच. कॉन्स्टंटला हात लावायचा नाही. ब्रॅकेटचा डेरिव्हेटिव्ह काढायला सुरू करतोय. 1 चा डेरिव्हेटिव्ह येणार 0 आणि x चा डेरिव्हेटिव्ह येणार 1. सो हा झालेला आहे आपला डेरिव्हेटिव्ह ऑफ न्यूमरेटर. आता काढूया डेरिव्हेटिव्ह ऑफ डिनॉमिनेटर. दोन टर्म्स आहेत. किती ठिकाणी x दिसतोय तुम्हाला?
दोन ठिकाणी. कुठला रूल यूज करणार आपण? युव्ही रूल. काय सांगतो युव्ही रूल? पहिला तसाच दुसऱ्याचा डेरिव्हेटिव्ह, बरोबर, पहिला तसाच 1/x चा डेरिव्हेटिव्ह काय असतो. सो पाठ करायचा आहे. मी मिस केलंय मागच्या लेक्चर मध्ये. 1/x चा डेरिव्हेटिव्ह असतो -1/x². व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. डेरिव्हेटिव्ह तुमच्या लिस्ट मध्ये टाकून द्या जे पाठ करायचे आहेत आपल्याला. त्याच्या 1/x चा डेरिव्हेटिव्ह असतो -1/x². मग 1/1 + x चा डेरिव्हेटिव्ह असणार -1/1 + x चा स्क्वेअर. सो पहिला तसाच दुसऱ्याचा डेरिव्हेटिव्ह प्लस दुसरा तसाच पहिल्याचा डेरिव्हेटिव्ह. x चा डेरिव्हेटिव्ह किती असतो? 1. सो हा झाला माझा प्रोडक्ट रूल. प्लस हा 1 तर जाऊ द्या, हा 1 आहे काय नाही काय फरकच पडत नाही. log 1 + x चा डेरिव्हेटिव्ह काय असतो? 1/1 + x. log x चा डेरिव्हेटिव्ह 1/x, log 1 + x चा 1/1 + x. सो दिस इज एल हॉस्पिटल रूल अप्लाय झालेला आहे आपला. आता आपण परत व्हॅल्यूज पुट करूया. 0. नीट लक्ष द्या. 2 × 2 4. e⁻0 असतो 1, सोडून दिला. मायनस 0 + 1 इज 1. 2 1 जा 2. नेक्स्ट इथे x आहे. इथे किती आहे? x. 0 × एव्हरीथिंग 0 प्लस खाली x आहे. 1 + 0 किती असतं? 1. हा अख्खा तयार झाला माझा 1 प्लस परत 1 + x किती असतं? 1 + 0 किती असतं? 1. 1/1 किती? 1. सो माझ्या व्हॅल्यू झालेल्या आहेत. 4 - 2 इज 2. 0 + 1 + 1 इज 2. सो आपलं फायनल आन्सर आलेला आहे 1. जोपर्यंत आन्सर येत नाही, असं आलं तर परत एल हॉस्पिटल रूल यूज करायचं. परत आलं परत यूज करायचा. जोपर्यंत आन्सर येत नाही तोपर्यंत हा रूल यूज करायचा आहे. कॉन्स्टंटली आन्सर फाइंड करायचा प्रयत्न करायचा. ओके. सो दिस वॉज द बेसिक क्वेश्चन्स ऑन एल हॉस्पिटल रूल कसा यूज करायचा टाइप 0/0 ला. आता थोडेसे ट्रिकी क्वेश्चन्स कडे जाऊया आपण. पुढचे जे क्वेश्चन असणार आहेत ते फाइंड द व्हॅल्यू ऑफ ए अँड बी वाले असणार आहेत. थोडेसे ट्रिकी क्वेश्चन असतात, खूप जास्त नाही, थोडेसे. सो फंक्शन आहे आपल्याकडे आणि आता फंक्शनचं आन्सर आहे आपल्याकडे. आतापर्यंत आपण आन्सर फाइंड करत होतो. हे वाला त्यांनी आता आन्सर दिले. द आन्सर इज 0. फाइंड काय करायचे आपल्याला? ए आणि बी च्या व्हॅल्यूज. थोडक्यात तुम्हाला एल हॉस्पिटल रूल लावून आन्सर्स काढायचे आहे. हा सिंपल टास्क आहे. सो स्टेप नंबर 1. याच्यामध्ये तुम्हाला काही पुट करायची गरज नाही. डायरेक्टली आपण एल हॉस्पिटल रूल लावू शकतो. स्टील वन्स मी सगळं पुट करतो एकदा. लिमिट x टेंड्स टू 0 sin x plus ax plus bx³ x³. चला करा पुट. शॉर्टकट. sin 0 0 0 × एव्हरीथिंग 0 0 × एव्हरीथिंग 0 0 चा क्यूब 0. आन्सर काय आलंय आपलं? 0/0. सो आपण काय करणार आहोत? यूज एल हॉस्पिटल रूल. काय करायचंय आपल्याला? न्यूमरेटरचा काढायचा आहे डेरिव्हेटिव्ह, डिनॉमिनेटरचा काढायचा आहे डेरिव्हेटिव्ह. चलो. साइन एक्स चा डेरिव्हेटिव्ह काय असतो? कॉस एक्स. ए एक्स चा डेरिव्हेटिव्ह ए. ए एक्स चा डेरिव्हेटिव्ह ए प्लस बी तसाच. बी ला हात लावला नाही. x³ चा डेरिव्हेटिव्ह 3x² अपॉन x³ चा डेरिव्हेटिव्ह 3x². ओके. सगळ्या व्हॅल्यूज पुट करून एल हॉस्पिटल रूल काढलेला आहे. किती येते याचा आन्सर चेक करूया आपण. लिमिट 0 टाकूया. cos 0 1 असतो. cos 0 किती असतो? 1 प्लस a प्लस 0 × एव्हरीथिंग 0 अपॉन 0 × एव्हरीथिंग 0. सो इथे आपल्याला काहीतरी व्हॅल्यू आलेली आहे. न्यूमरेटरला काहीतरी आहे. याला मी इक्वेट करणार आहे काजीपासून. कोणाशी इक्वेट करणार आहे मी? क्वेश्चन मध्ये जे मला आन्सर दिलेलं आहे त्याच्यासोबत मी इक्वेट करतो. सो नीट ऑब्झर्व करा. हा तिकडे जाऊन 0 होईल. उरलं काय? 1 + a = 0. उरलं काय? 1 + a = 0. Therefore I can conclude that
ए इज इक्वल टू हा 1 तिकडे जाऊन काय होईल -1, हा 1 इकडे प्लस मध्ये तिकडे जाऊन काय होईल -1. सो मला ए ची व्हॅल्यू मिळालेली आहे. आय हॅव गॉट व्हॅल्यू फॉर ए. कळलं टास्क? आता मला बी फाइंड करायचं. बी फाइंड करण्यासाठी परत एल हॉस्पिटल रूल यूज करायला स्टार्ट करायचं. अगेन युजिंग एल हॉस्पिटल रूल फॉर द सेम क्वेश्चन. बोला, लिमिट एक्सटेंड्स टू 0. कॉस एक्स चा डेरिव्हेटिव्ह मायनस साइन एक्स. ए हा कॉन्स्टंट आहे, कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह 0. बी तसाच 3 तसाच. एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 2x आणि हा 3 आणि वरचा 2 6x अपॉन 3x स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 6x. तो चेक करूया आता आन्सर काय आहे आपलं. चलो, साइन 0 0 0. x is 0 into everything 0. So न्यूमरेटरला काय आलं 0. डिनॉमिनेटर 0 into everything 0. सो या एल हॉस्पिटल रूल मध्ये मला काहीच कन्फ्युजन मिळालं नाही. मग काय करायचं, अगेन अप्लाय, रिअप्लाय एल हॉस्पिटल रूल. जोपर्यंत मला कन्क्लुजन मिळत नाही ना, आन्सर मिळत नाही, मी एल हॉस्पिटल रूल लावत राहणार आहे. हेच टार्गेट आहे आपलं या टाइपच्या क्वेश्चन. फाइंड द व्हॅल्यू ऑफ ए बी. सो लिमिट एक्स टेंड्स टू 0. बोला, मायनस तसाच साइन एक्स चा डेरिव्हेटिव्ह कॉस एक्स 0 गेलेला आहे. बी इंटू 6 तसंच 6b. एक्स चा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन 6x चा डेरिव्हेटिव्ह 6. सो इथे काहीतरी आपल्याला व्हॅल्यूज येतील असं वाटतंय. पुट करून बघूया. 0 0 पुट करतोय. कॉस 0 इज 1, -1 उरला. 6b तसाच अपॉन 6. चलो, नशिबाने इथे आन्सर आलेला आहे. याला कोणाशी इक्वेट करायचं, परत क्वेश्चन. जिथे जिथे तुम्हाला आन्सर येईल ना, त्याला तुम्हाला इक्वेट करायचंय क्वेश्चन. सो मी इक्वेट करतोय -1 + 6b बाय 6 इज इक्वल टू 0. हा 6 तिकडे जाऊन काय होईल 0. सो उरलं कोण -1 + 6b इज इक्वल टू 0. देअरफॉर हा -1 तिकडे जाऊन काय होईल +1 and therefore b is equal to 1/6. हा -1 तिकडे जाऊन +1 झाला आणि या 6 ने मी काय केलं डिवाइड केलं. सो आय गॉट द व्हॅल्यूज ऑफ ए अँड बी. सो ऑलमोस्ट प्रत्येक क्वेश्चन मध्ये ना 3 ते 4 वेळा एल हॉस्पिटल रूल तुम्हाला यूज करावा लागणार या टाइपच्या क्वेश्चन मध्ये. दीज आर द मोस्ट इम्पॉर्टंट प्रॉब्लेम्स इन इनडिटर्मिनेट फॉर्म टाइप 0/0. सो या टाइपच्या क्वेश्चनला टॅकल करायला तुम्हाला डेरिव्हेटिव्हच्या कन्सेप्ट पूर्ण क्लिअर पाहिजे आणि सबस्टिट्यूशनच्या व्हॅल्यूज तुमच्या पाठ पाहिजेत. एल हॉस्पिटल रूल नीट लावता आला पाहिजे आणि आन्सर फाइंड करता आला पाहिजे. सो अशा टाइपचे न्यूमेरिकल्स मी पुढच्या लेक्चरमध्ये अजून घेणार आहे. थँक्यू.